कावळे बसलेत त्यांना मारा, इकडं भले बसलेत त्यांना मारा असं काही. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करून आदिवासी प्रमाणे त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या ही सरळ मागणी पाहिजे. बाकीचा मुद्दा काय असला आपल्याला काय करायचं, मुद्दा आपल्या स्वतः साईडला करतात. आता तो उस्मानाबाद जिल्ह्याचा त्यानं पत्रक काढलं उधळून लावणार मेळावा. आता EVP पुन्हा पाऊस पडला आणि ते ग्राउंड खराब झालं म्हणून मग आम्ही पण रद्द केलं. पण धनगर समाजाचा मेळावा होताना दुसरी शाखा म्हणायची आम्ही उधळून लावू. असं नाही, तुम्ही करताय तुम्ही करा, दुसरं करतात करा, दिशा ती एक असते म्हणजे झालं. तर आपण सगळे अनुसूचित जमाती आहेत. प्रमाणपत्र द्या तसं आम्हाला आता कुठे तुम्ही धनगर आहे म्हणायला पाहिजे का? आम्ही जर जन्मानच धनगर आहे तर आम्हाला पुन्हा तुम्ही धनगर आहे म्हणायचं काय कारण आहे? अभिमान वाटला, नजर टाकावी तिथपर्यंत तो कॅम्पस होता. ते आपल्या समाजाच्या एवढ्या मोठ्या माणसानं निर्माण केले याचा. देवेंद्र भेटायला आला आणि देवेंद्रनं सांगितलं आपण 8 दिवसात प्रश्न सोडवायचा तुमचा. सोडवला का? पहिल्या अधिवेशनात सोडवतो का नाही? जोड्यानं मारला धरून कुठं तुम्ही? तो मराठा दौरे करत नाही. तू आम्हाला शब्द दिलास, आंदोलन मागं घ्यायला लावलंस, तुला आम्ही फिरून नाही देणार. एवढा दम धनगरांच्यात आहे का नाही? कुणी बी यावं थापा मारून जावावं अशापैकी झालं का नाही? आज टाकायचं देवेंद्र फडणवीसला विचारत तुम्ही. 10 वर्ष झाली. आता सरकारला निवडणुका पुढे आहेत, काही ना काही मान्य करावं लागेल. पण किती टक्के मान्य करणार? 3%, 3.5%? काय करणार मान्य? तर आपली मागणी आपण अनुसूचित जमातीचं द्या म्हणत नाही आपल्याला, हे लक्षात घ्या. अनुसूचित जमातीप्रमाणे हे लक्षात घ्या. त्यांना जसं 60% दिले लोकसंख्येच्या प्रमाणात, तशा आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आम्हाला द्या. मग ते 60% होईल, 10% होईल, काय होईल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.